नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी राजकारणामध्ये आपलं बस्तान बसवलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगत आलो की त्या फार कमी बोलतात आणि अत्यावश्यक असेल तर बोलतात, अनावश्यक तर बिलकुल बोलत नाही. आणि हाच सुनेत्रा वहिनींचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे, बलस्थान आहे. आता जवळजवळ 2 महिने 2.5 महिने होत आले अजितदादांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूला. 70 दिवस 75 दिवस झाले असतील. तेव्हापासूनचा कालखंड तुम्ही बघा. या महिला नेत्या कुठल्याही अडचणीत सापडलेल्या नाहीत, कुठल्याही वादात गुरफटलेल्या नाहीत आणि कितीही आसपास वावटळी उठल्या, गोंगाट झाला, तरीही शांत चित्ताने, चेहऱ्यावर एक सुरकुती देखील इकडची तिकडे होताना दिसत नाही, इतक्या शांत चित्ताने सुनेत्रा वहिनी आपलं काम करतायत. आणि इतक्या भयंकर परिस्थितीतून आकस्मिक राजकारणात येऊन इतक्या सहजगत्या त्या राजकारण कसं करू शकतात, हा खरा अभ्यासाचा विषय आहे. आपले ठोकताळे लावून तुम्ही सुनेत्रा वहिनींच्या या 75 दिवसातल्या राजकारणाचा अभ्यास करू शकत नाही की विश्लेषण करू शकत नाही. अचानक एखादी 9वारी साडी नेसलेली बाई ही अमेरिकेच्या कुठल्या तरी दुर्गम भागातल्या एखाद्या शहरात पोहोचली किंवा युरोपातल्या कुठल्या तरी ग्रामीण भागात पोहोचली, तर तिची वस्त्र प्रावरण बघून सगळे चकित होणार. उघड आहे, वेशभूषा बघून. पण म्हणून तिथली माणसं ज्या प्रकारचे कपडे वापरतात, त्याच्या आधारावर भारतीय वेशभूषेचं विश्लेषण नाही होऊ शकत. सांगायचा मुद्दा असा की तुमच्या मनातले जे ठोकताळे आहेत, पक्ष कसा चालवावा, अजितदादांची पक्षावर कशी पकड होती, याच्या आधारावर तुम्ही सुनेत्रा वहिनींच्या काय त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विश्लेषण करू शकत नाही, आकलन सुद्धा करू शकत नाही. शरद पवार ज्या पद्धतीमध्ये पक्ष चालवत होते, त्यापेक्षा अजितदादांची पक्ष चालवायची पद्धत वेगळी होती. पक्षावर तुमची हुकूमत असताना आणि दरारा असताना ज्या प्रकारे तो नेता पक्ष चालवतो, तेवढा दरारा आणि दबदबा आणि पकड नसलेला नेता तसा पक्ष चालवू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं सगळं नुकसान हे तिथे झालं. पक्षाचा ताबा आपल्याकडे आला आणि आपल्या पाठीशी इतका डोंगरा उंचीचा पिता उभा आहे, त्याचा दरारा आहे, त्याच्या बळावर आपण राजकारण करतोय. हे पहिली 10-12 वर्ष उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे पित्याचा दबदबा वापरून राज ठाकरेंना बाजूला केलं, नारायण राणेंना खड्यासारखं बाजूला केलं. एक बाळासाहेबांच्या काळातले नेते, त्यांना सुद्धा बाजूला ढकलून दिलं. पण हे सगळं चालत होतं कारण तळागाळातला कार्यकर्ता, शिवसेनेचा मतदार बाळासाहेबांकडे बघून सगळं सहन करत होता. आणि पुढल्या काळात सुद्धा बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचा पक्ष म्हणून जी सहानुभूती येते, ती सहानुभूती आपल्याला टिकू देते. हे जर उद्धव ठाकरेंनी ओळखलं असतं तर त्यांचं काम सोपं झालं असतं. आपण बाळासाहेबांच्या पक्षाचे प्रमुख आहोत, निर्णय घेणं आपल्या हाती आहे. पण बाळासाहेबांनी इतका दरारा नसेल तर बाळासाहेबांच्या पद्धतीने पक्ष चालवता येणार नाही, हे त्यांनी ओळखायला पाहिजे होतं. आणि नेमका हा फरक सुनेत्रा वहिनींना कळतो. आज अजितदादा नाहीत आणि अजितदादाच्या पक्षाची सूत्र आपल्याकडे आली आहेत, निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याकडे आलेत. पण आपण अजितदादा नाही,
अजितदादा फटकळ होते, परखड होते, प्रसंगी कठोर होते. आपल्या स्वभावामध्ये त्या गोष्टी नाहीत आणि त्यामुळे पक्ष चालवायची आपली पद्धत आपण वेगळी आणली पाहिजे. याला दाटलं त्याला झापलं अशा पद्धतीत दादा राजकारण करत होते. तो स्वभाव सुनेत्रा वहिनींचा नाहीये. बाळासाहेब दिवसातले 8 ते 10 तास मातोश्रीवर येणाऱ्या लोकांना भेटत होते. सुरक्षेचा प्रॉब्लेम नव्हता त्या काळात. बाळासाहेब नेहमी घराबाहेर पडत होते, लोकांना भेटत होते. पुढल्या काळात त्यांच्या जीवाला खलिस्तानी वगैरे धोके होते म्हणून जे सुरक्षेचं कडं पडलं त्यानंतर त्यांनी बंदिस्त राहायचं ठरवलं, पण तरी दिवसाला कमीत कमी 200-500 लोकांना ते भेटायचे. या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या नावावर फक्त शून्य लागू शकतं. आता सुद्धा पक्ष फुटला, निवडणुकीत बोऱ्या वाजलेल्या आहे, तरी त्यांच्याच खासदारांची तक्रार काय, आमदारांची तक्रार काय, साहेब भेटत नाही. आणि काल परवा मिटिंग घेतल्यानंतर दिलासा काय देण्यात आला, नाही आता साहेब लोकांना भेटणार आहे, कार्यकर्त्यांना खासदारांना भेटणार आहे. अरे जी तक्रार सरकार कोसळलं 2022 मध्ये तेव्हा होती तीच आज पण असते आणि इथे शिवसेनेचं उद्धव ठाकरेंच्या हातून सूत्र निष्ठत गेली. आणि त्याचं एकमेव कारण होतं की बाळासाहेबांच्या जागी आपण बसलो म्हणजे ते सगळे अधिकार आपल्याकडे आले, तरी ते राबवण्याची कुवत आणि क्षमता आपल्याकडे नाही, तो दरारा आपल्याकडे नाही. जोपर्यंत तो दबदबा, दरारा आणि ती क्षमता आपण सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत दादांच्या पद्धतीने झापणं दाटणं चालणार नाही. हे सुनेत्रा वहिनींना कळतं, जे उद्धव ठाकरेंना कधीच कळलं नाही. बाळासाहेबांच्या भाषेची नक्कल केली म्हणून तुमचा दबदबा होत नाही. बाळासाहेबांचा शब्दात दबदबा होता, कारण त्यांच्या एका शब्दातून ठिणगी पडण्याची भीती अनेकांना वाटत होती. आणि म्हणून आपल्यावर आता जबाबदारी आली आहे, तर हा पक्ष पुढे घेऊन जायचा आहे, टिकवायचा आहे. तर आपल्याला तो अजितदादांच्या पद्धतीने चालवता येणार नाही याचं भान सुनेत्रा वहिनींना आहे. आणि ती त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे, बलस्थान आहे. आपल्या मर्यादा त्यांना माहिती आहेत, आपली झेप त्यांना माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही गेल्या काही दिवसात जे काय वादावादी एक पत्र पाठवलं 10 मार्चला आणि 28 जानेवारी पासून 10 मार्च पर्यंत कागदपत्र मागे घ्या वगैरे काय 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 जे विवाद झाले, यातून काय साधलं ते बघा. काय साधलं? एक शब्द न बोलता सुनेत्रा बहिणींनी काय साधलं? मी या विषयाचं शीर्षक दिलंय ते बघा. तो कुठला तरी सिनेमा मला आठवतो, त्यामध्ये राखी नावाची अभिनेत्री होती आणि तो खलनायक कोण गाव गुंड असेल, बाहुबली असेल, त्यांनी अगदी त्या राखीचा संसार उद्ध्वस्त करून टाकलेला असतो आणि तिची 2 मुलं कुठेतरी निघून गेलेली असतात किंवा पाठवलेली असतात आणि ती त्या अपेक्षेवर असते कधीतरी आपली ती 2 मुलं परत येतील आणि याला धडा शिकवतील. आपला परिवार उद्ध्वस्त करणाऱ्या या विलनला, खलनायकाला धडा शिकवतील आपली 2 पोरं. आणि तिच्या तोंडीचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, मेरे करण अर्जुन आएंगे. सिनेमाचं नाव मला आठवत नाही काय ते, पण हा डायलॉग होता तिथं, मेरे करण अर्जुन आएंगे, तुमको सबक सिखाएंगे. अजितदादांचे 2 मुलगे जय आणि पार्थ, योगायोगाने पार्थ म्हणजे सुद्धा अर्जुन असतो, हा योगायोग आहे. पण सुनेत्रा बहिणी असं काही बोललेल्या नसल्या तरी अतिशय सावध पावलं टाकत गेल्या 70 दिवसात त्यांनी आपले कर्ण आणि अर्जुन पुढे आणायला सुरुवात केलेली आहे. अनेकांना माहिती आहे की नाही कल्पना नाही, पण राजकारणात वावरणाऱ्या आणि त्याची पत्रकारिता करणाऱ्याला माहिती आहे.
2019 मध्ये आपल्या पार्थ नावाच्या मुलाला लोकसभेला उभं करावं, तिकीट द्यावं, हा सुनेत्रा बहिणींचा आग्रह होता. माढा या लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार लढणार नव्हते, तर ती जागा ही पार्थ पवारला द्यावी असा आग्रह करण्यात आला. पण माढा आणि पवारांना पाडा अशी जी काही प्रतिक्रिया उमटली, त्यानंतर शरद पवार सावध झाले होते आणि त्यांनी एका घरात किती लोकांना उमेदवारी द्यायची वगैरे वगैरे भाषा करत पार्थ पवार यांना ती जागा, माढाची जागा नाकारली होती. पण तो आग्रह धरणाऱ्यामध्ये सुनेत्रा बहिणी होत्या. आपला पार्थ हा मुलगा राजकारणात यावा, यशस्वी व्हावा, ही सुनेत्रा वहिनींची इच्छा होती. ही राजकीय कुजबूज त्या काळामध्ये सगळीकडे ऐकायला मिळायची. आणि मला वाटतं घरात, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये असं काहीतरी वादावाद झालेली होती की शेवटी शरद पवारांना माढामध्ये पार्थ पवारला तिकीट देता आलं नाही, तर अचानक उचलून मावळमध्ये पार्थ पवार यांना 2019च्या लोकसभेला उभं करण्यात आलं आणि पाडायची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. जो अर्धा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आणि अर्धा रायगडमध्ये आहे, असा मतदारसंघ पार्थला देऊन तो व्यवस्थित धोपटून पडेल, आपटून पडेल अशी व्यवस्था आजोबांनी केलेली होती. आणि तेव्हापासून हा नावडता नातू आहे. पण पार्थला राजकारणात पुढे आणायचा हट्ट हा अजितदादांचा नाही, इतका सुनेत्रा वहिनींचा होता. आणि आज त्याच आजोबाच्या मांडीला मांडी लावून त्याच वेळेला राज्यसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी आपल्या मुलाला आणून बसवलंय, जो त्या आजोबाचा नावडता नातू आहे. ही गोष्ट झाली या सगळ्या कालखंडात झालेली आहे. अजितदादांच्या आकस्मिक मृत्यूपासून काल परवाच्या त्या पत्र निवडणूक आयोगाचा तिथपर्यंत कालखंड बघा तुम्ही. किती अलगद पार्थ पवार हे राज्यसभेत जाऊन बसलेले आणि शपथविधी पण झालेला आहे. आणि ज्या वेळेला पार्थ पवार दिल्लीत शपथ घेत असतात आणि आई बारामतीमध्ये पोट निवडणुकीला अर्ज भरत असते, त्यावेळेला करण पण मैदानात आला. जय पवार ह्या अजितदादांच्या दुसऱ्या मुलाने किंवा धाकट्या मुलाने बारामतीमध्ये पोट निवडणुकीच्या तयारीसाठी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये आपल्या पक्षाला टार्गेट का केलं जातंय, आपल्याला पक्ष सांभाळला पाहिजे, आपला पक्ष आपण वाढवला पाहिजे, आपण अशा वेळेला आपसात भांडणं करण्यापेक्षा एकमेकाच्या मदतीने उभं राहिलं पाहिजे वगैरे असं भाषण जय पवारांनी केलं ना. 28 जानेवारीला जो अपघात झाला आणि अचानक त्या दोन मुलांचे वडील आणि सुनेत्रा वहिनींचा पती या जगातून निघून गेले आणि हे तिघांचं कुटुंब उघडं पडलं होतं. मला ती राखी आठवली. आता त्या सिनेमात खलनायक कोण होता तोही मला आठवत नाही, आणि आता बारामतीच्या या नभोनाट्यामध्ये कोण खलनायक आहे मला माहित नाही. पण ज्या प्रकारे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनींना एकाकी पाडण्याचा प्रयोग झाला होता, तेव्हापासून ती दुखावलेली महिला आहे. जशी त्या चित्रपटामध्ये राखी हे सूड घेतला जावा, बदला घेतला गेला पाहिजे अशा मानसिकतेमधली महिला होती. आणि ती अखंड बोलत राहिली. असं त्या सिनेमाचं अख्खं कथानक बघितलं तर मेरे करण अर्जुन आएंगे. आज गंमत बघा की आपल्या पक्षाला का टार्गेट केलं जातंय असा खडा सवाल विचारणारा जय पवार, जो राजकारणापासून कटाक्षाने दूर राहतो आणि त्याला राजकारणात इंटरेस्ट नाही असं म्हटलं जातं, तो बारामतीतून हा प्रश्न विचारतो की आपल्याला टार्गेट का केलं जातं. आणि पार्थ पवार हा दिल्लीत राज्यसभेची निवडणूक जिंकून राज्यसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतो
आणि तेवढ्यावर न थांबता बारामतीमध्ये पोटनिवडणुकीला उमेदवार उभा करून काँग्रेस आपल्यासाठी अडचण निर्माण करते, काँग्रेसचा डाऊनफॉल चालू आहे असं राजकीय स्टेटमेंट करतो. आजोबांना ते अपरिपक्व वाटावं, पण त्या स्टेटमेंटमध्ये फार मोठा अर्थ आहे. या सगळ्या घडामोडींचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की एकाच वेळेला पटेल आणि तटकरे यांच्यावरच आपण विसंबून नाही, त्यांची मदत आपण घेणार आहोत. त्यांची मदत अजितदादांच्या नंतर आवश्यक आहे ही भूमिका कायम ठेवत सुनेत्रा वहिनींनी आपले करण अर्जुन कसे अलगद पुढे आणलेत बघा, त्याची चर्चा नाही कुठे. सुनेत्रा वहिनी पक्ष कसा चालवणार याची चिंता मीडियामधून व्यक्त होत असताना आपले खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी कोण आहेत हे सुनेत्रा वहिनी दाखवत आहेत. आपण डोळे उघडलं पाहिजे आणि नीट बघितलं पाहिजे. एकाच वेळेला एका आठवड्यामध्ये पटेल आणि तटकरे बॅकफूटवर गेले आणि पार्थ आणि जय पवार फ्रंटफूटवर आले. हे बघायला कोणाचे डोळे उघडेत. आणि हे सगळं एक शब्द विपरीत न बोलता सुनेत्रा वहिनींनी करून दाखवलं. त्या सिनेमात काय होतं, कुठे गेलं पुढे मला माहित नाही, पण तो डायलॉग माझ्या लक्षात राहिलाय. कधीतरी टीव्हीवर बघितलेला, मेरे करण अर्जुन आएंगे. सुनेत्रा वहिनीने या सगळ्या 8-10-15 दिवसामध्ये एक गोष्ट कृतीतून दाखवली, मेरे करण अर्जुन आए. ऐकायचंय, समजायचंय, त्यांच्यासाठी समजू शकेल. नाही त्यांनी उडाणटप्पूपणा करावा, आपल्याला काय. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.